सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। त्यांच्या आशीर्वादाने आपण सगळ्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे। आज त्यांचा स्मृतिदिन आहे। आपण सगळे त्यांना वंदन करूया। आता निवडणुकीला फक्त 2-3 दिवस राहिलेले आहेत। या शहरामध्ये प्रचंड लाट निर्माण झालेली आहे। एक चांगला उमेदवार, एक सुशिक्षित उमेदवार, एक IAS ऑफिसर, एक टक्कर देणारा उमेदवार, एक घराणेशाही संपवणारा उमेदवार, अशा प्रकारे लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झालेली आहे। आपला विजय नक्की आहे, चिंता करू नका। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर अफवा पसरवल्या जातील, रिपोर्ट दाखवले जातील, भांडणं काढली जातील, दमदाटी केली जाईल। पूर्ण दुर्लक्ष करा। अजिबात इरिटेट व्हायचं नाही, अजिबात चिडायचं नाही। आपल्या मतदाराला आपल्या मतदान केंद्रापर्यंत न्यायचं, एवढंच तुमचं काम आहे। आणि मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर आपले शेकडो कार्यकर्ते काम करणार आहेत। सगळ्यांना विनंती करतो, आपण आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद करायचा नाही। तू मोठा का मी मोठा, तू क्रेडिट घेणार का मी क्रेडिट घेणार, अजिबात नाही करायचं। शांत डोकं ठेवायचं। उशीर झाला खायला प्यायला तरी चालेल, मतदारांना बाहेर काढण्याचं काम करा, एवढीच विनंती करतो। 23 तारखेला याचा 100 पट मोठा जमाव आपल्या बरोबर असेल याची खात्री देतो। पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतो आणि आपण आता रॅलीला सुरुवात करू। अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही। 2 तासामध्ये आपली रॅली संपणार आहे। कुणाला पायी चालायचं नाही, महिलांची काळजी घ्यायची, सगळ्यांना पाणी मिळेल असं बघायचं, काही अनुचित घटना घडणार नाही याची दुचाकी स्वारांनी काळजी घ्यायची आहे। कृपया तेवढी काळजी आपण घ्या, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो। एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।